टॉवर क्रेनचं काम खूप सिंपल आणि पॉवरफुल आहे. भारी भारी मटेरियल वरच्या फ्लोअरवरती उचलणं, जसे की स्टील, शटरिंग, कॉन्क्रीट, बकेट्स जे हाताने कधीच उचलता येणार नाही. आता बघ, या क्रेनचा कंट्रोलर खाली बसत नाही, एकदम वर बसतो, जिथून पूर्ण साईड दिसते. वर बसून तो क्रेन लेफ्ट राईट फिरवतो, खालचं मटेरियल वरी नेतो. पण सगळ्यात मोठा प्रश्न, हा क्रेन वर कसा चढतो? याला म्हणतात क्लाइम्बिंग प्रोसेस. बिल्डिंगचा एक फ्लोअर तयार झाला की एक क्रेन वरी क्लाइम्बिंग होते. क्लाइम्बिंग फ्रेम लावतात त्याला आणि क्रेन स्वतःला अजून एक फ्लोअर वर उचलतो. म्हणजेच इमारत वरी जशी वाढली तसं क्रेन पण वाढत जातो. हाय राईज बिल्डिंग मध्ये बनवताना हा क्रेन शेवटपर्यंत साईडचा किंग असतो. मटेरियल वर उचलणं, साईड स्मूथली चालवणं सगळं यावरती डिपेंड असतं. क्रेनचं काम खूप जबरदस्त आणि पॉवरफुल आहे. नेक्स्ट टाइम जिथं पण हाय राईज बिल्डिंग बघशील तर वरचा टॉवर क्रेन पाहून समज, याशिवाय बिल्डिंग वर चढू शकणार नाही. हा टॉवर क्रेनचा मुख्य भाग आहे, म्हणून टॉवर क्रेन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या साईट वरती. असेच नवीन नवीन सिव्हिलचे प्रॅक्टिकल व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.